हाय मित्रांनो आणि मैत्रिणींनो, सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि शुभ सकाळ. मस्तपैकी आलतो, मोटर बंद केली, घरापासलं कडवळ भिजवलं, आपलं लसणाचा सारा लसूण लावलाय ते भिजवला मस्तपैकी. आणि आता मी चाललोय घराकडं. का असं मस्तपैकी दिसतंय तुम्हाला. आणि जाता जाता तिथे एक अन्नाच्या रानातनं पाणी उतारतं, तिथे एक गळ पडलाय, बुजायचा आहे. त्यात ते आका भिजती कांद न परत खाली कांद्यात पाणी येऊ नये. आधीच रोगाचा प्रादुर्भाव वाढलाय, त्यांनी टाकले कांद्याला खत, ते भिजत आहे, काय अडचण नाही. परत आपल्या साईड इफेक्ट होऊ नये म्हणून खाली येते ना पाणी, तिथे रान बी राहिले थोडं, त्या कोपऱ्यात कांजाळ उगावले त्या पानगावात, त्यामुळे चाललंय. हालतो बंद करायला, मगाशी चालू करणार होतं व्हिडिओ, पण काय चालू करणं झालं नाही. म्हणलं चला जात जातो तिथवर जास्तवर काय होईन तेवढा होईन, बाकीचं नाही काय मित्रांनो. हेच चाललंय काम धंदे. हो मित्रांनो, रोग पडलाय तुरी बी. आता बघितलं काय, शेंगा सुद्धा असे झालेत वाळले, काही पाऊसच बंद नाही, काय होईल. हो तुम्हाला दावलाय मी मागल्या व्हिडिओमध्ये, काय आता बुसतो त्याला, काय लई पाणी होतंय खाली, राडा होतोय सगळं, असं विषय खोर येतो तेवढं करतो काम. आणि अशा प्रकारे मित्रांनो काय कामधंदा चालू, बाकीचं नाही काय. आव असा विषय आहे. कांदा बी सुधारते, ते आबाळ येते, पाऊस येते, काय कळाना वळाना झाले. तो का आमच्या आखा तिकडे जायला ती दिसली. चला मित्रांनो, लगेच भेटू आपण, त्यात काय अडचण नाही. तेवढं बुसतो तो का तिथे ते लिंबा झाडाचे पोट. मित्रांनो हो का, असं आकाचं तो का आका पोलपत्र गेले, असं भिजवते आमच्या आका. हो का, ही झाले गहू पिऊ भिजवलाय टाकाटक खटाखटमध्ये आकाने. आणि हो यायला मला जाय येते का नाही, जरा पाणी झालंय खाली, अन्नाने कटवाळ भिजले, मला पलीकडे जाय येते का नाही काय नाही, काढायचं मार्ग नाही. कांद्या भरपूर प्रमाणात रोग पडलाय, अवघड विषय झाला. हो पाणी झाले खाली, बघितलं का, असा विषय झालाय. माझा मुकडा धावतो आता, असा चाललोय मी घरी, डांगनिंग करीत. आमच्या पलीकडे उडी, आता काय करता, काहीतरी करावं लागेलच इथनं पलीकडे जायला. असं मस्तपैकी तरी डोकं लावावं लागेल ना कुठतरी, पडायचं मी खाली. घरी जातो, भाकर खातो मित्रांनो. माझ्याकडं आज गुरांची ड्युटी आहे, आमच्या आत्याचा कार्यक्रम आहे बोकडाचा, तिकडं आबा जाणार आहेत, त्यामुळं हे असं काम उरकून सकाळ सकाळ जावं लागतं. तर मला उद्या घ्यायची फवारणी ओकेमध्ये, काही अडचण नाही. असं ऊन पडलंय, चपाचपा ऊन लागते, काय सांगायचे, घाम घाम झालं, लय ऊन पडते, बेकार झार आणि बेकार झार वातावरण झाले. वातावरण क्लीन झालंय, पण तावून पाऊस येऊ नाही एवढीच अपेक्षा, बाकीचं नाही काय. हो काय, एका डोळ्याला पाणी दिले इथं, तुम्हाला दाखवतो, रोडवर दिसेल पोस्ट. ये देख ऐसा आहे, सावला आल्या बरं वाटतंय जरा. लय उशीर आपा रानात जाय. जेवण करून आज गोराकडे आण नाहीत काय, नक्की नाही का? आपा म्हणतोय नक्की नाही. कसं भिजलंय खाता गड्याचं नाद कामच नाद खुळ असतो आपलं. चे बघायला दारा काही घरी
असं पलटी मारतात कामाच्या आमच्या गडी, काहीच अडचण नाही. हो का, असा विषय आहे. हो, ट्रेंग 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 हो का, घरापुढं आज झालंय. दिसतंय का तुम्हाला कसं आहे निवांत? एकाला गँग उठलं, एकाला गँग म्हणतंय कवा शिक निघताय मालक माळा. जाऊ जाऊ. आज छोटे मालक गुराकड, मोठे मालक गावाला जाणार आहे. असा विषय आहे. गुरु तर बघा किती हागलेत हो, वासरून किती काय काय केली बा खाली. काय सांगायसारखंच राहिलं. घाण करतात, जेवढा उशीर करीना सोडायला तेवढं घाण करतात मित्रांनो, बाकीचं नाही. हो, आमचा आबा तर टकाटकमध्ये कपडे फिपडे घालून तंग टाईटच आहेत बा. गप्पा बसलंय गॅ. हो, शिर्डी शेरड करड सोडायची आकाला. आज आकाच्या मागे लय काम, अण्णा आबा दोघंच जाणार आहेत, त्यामुळं आकाला आमच्या आज भरपूर काम आहे. आव काय करता, असं काहीतरी करावं लागते. सकाळ सकाळ गुरांना गुचिड लय झाले मित्रांनो. त्या गाईला धावतो तुम्हाला किती गुचिड झाले. हात करते काय म्हणजे झाल्यात. फिरून कॅमेरा धावतो तर औषध लावावं लागेल 1-2 दिवसात बघून. कोंबड्या खात्यात तरी बी. आबा मला म्हणलं लय गुचिड झाले, थांबा तुम्हाला लावतो. हो का, दिसले का? हो का, दिसले का? आतमध्ये सगळी काळी भंगार गोचिडच आहे. लय अवघड विषय झालाय म्हणून काय सांगायसारखंच राहिलं. वातावरण चेंज होते हो सारखं, त्यामुळे राडा होतोय. असा विषय होतोय, बाकीचं नाही. आज जरा वर गेल्या मस्त व्हिडिओ बनवतो, 1-2 रील बनवतो आणि लॉंग व्हिडिओ पण वर बनवतो. आज काय इरबगडी वरच आहे. बघू संध्याकाळी महागारी आल्यावर 6 वाजता जायचं आहे. आमच्या कोमलवणीच्या वडिलाचा पण देव आहे, तिकडं पण जायचे. बघू जायचे तिकडं. बाह्या शेटला म्हणलंय, बाह्या शेट म्हणलाय जाऊ, मग बाह्या शेट मी जाणार आहे. बघू आता बाह्या शेट 5 वाजता येईन मी खाली. मग बाहेर शेटून मी जाईन 6च्या आसपास. तोवर आबा नाना बी येते तिकडून पिंपळवाडीनं जाऊन. पिंपळवाडीला आहे ना कार्यक्रम, आणि आम्ही जाणार तो बेहाळा आहे. अशी 2 गाव आहेत मस्त, 2 जागा कार्यक्रम आहेत आज. साया आपण तपन तपन कसं झालंय बघा वर. आकाश निळं झालंय, निळं 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 आकाश निळं झालंय, आकाश निळं झालंय. चले चलो चले चलो. आणि असा मी येडा चाळा करतोय. आपल्या मित्रांनो, तुम्हाला अवजाराचं काय झालंय, काय काय झालंय सांगतो थोडक्यात. आता व्हिडिओ चालू आहे म्हणून. इथले एक नट गेलाय बरं का, तिथला एक नट पडलाय बघा, ती खाल्ला बघा तिथं पुढे एक पडलाय. आणि अजून हो का, हो इथं आता हे हिथनं ही वर उघड जास्त ही क्लिप असते का, एक क्लिपमधनं इल्डिंग तुटली आहे, म्हणजे ह्याचं लॉकच तुटलं आहे टायरनं. तर 2-3 जागा फॉल्ट आहे अवजाराचा. बघू गावात नेतो एखाद्या दिवशी. आणि स्प्रिंग पण आकूड पडते, स्प्रिंग नवी टाकायची आपल्याला, ही बारकीच पडते. ही हो का, ही सिंगल याडा, असं डबल याडा पाहिजे, सिंगल याडा निसटतोय तयार. असं बाकीचं काही नाही. तुम्हाला लावा म्हणलं डांगशिंग करून. अण्णाचा आबाचा आणि आमच्या ताईची काहीतरी गप्पा चालल्यात, सगळ्यांचा विषय चालला थोडं थोडं. मग आमची गाडी इथं उभा आहे, टोपा दिसली का मग असं मस्त हो डांगशिंग करून. आणि मित्रांनो अशा प्रकारे मी थोडक्यात मला असं वाटते नकारा व्हिडिओ घेईन आणि आपण डायरेक्ट सायंकाळच्या भागात भेटावं असं वाटतंय मला. काय
मस्तपैकी चला भेटूयात. आणि असं तुम्हाला एकदा शिंदावतो सगळा अंगणातलं फिरून. ओके मध्ये हो का असं इकडं कोण नाही, मोकळे खटाखट टाकाटकमध्ये हो का असं ट्रँग 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 ट्रँग. चला मी करतो व्हिडिओ एंड, आपण भेटू. चला डायरेक्ट बाय बाय एंड.